हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेजचा आपण समोरचा पार्ट बघणार आहे. काय आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहे असाइनमेंट स्टेटमेंट्स, पॅरामीटर ट्रान्समिशन अँड स्टोरेज मॅनेजमेंट. हे 3 पार्ट्स बघणार आहे प्रोग्रामिंग लँग्वेजचे. ओके. What is assignment statement? An assignment statement is a statement that is used to set a value to the variable name in a program. Assignment statement काय आहे की आपण व्हॅल्यू सेट करून ठेवतो ज्या व्हॅरिएबल नेममध्ये, म्हणजे असाइन करतो व्हॅरिएबल नेमला आपण जी व्हॅल्यू, ते काय असाइनमेंट स्टेटमेंट. असाइनमेंट स्टेटमेंट अलाउज अ व्हॅरिएबल टू होल्ड डिफरंट टाईप ऑफ व्हॅल्यूज ड्युरिंग इट्स अ प्रोग्राम लाईफ स्पॅन. जेव्हा आपण एखादी व्हॅरिएबल यूज करतो त्या व्हॅरिएबलला आपल्याला एखादी नंबर किंवा मग एखादी कुठलाही डेटा अटॅच करायचं राहते तेव्हा आपण असाइनमेंट स्टेटमेंटचा यूज करतो. Another way of understanding an assignment statement is it store a value in a memory location which is denoted by a variable name. Syntax दिलेला आहे तुम्हाला. The symbol used in assignment statement is called as a operator. त्यालाच काय म्हटलं जाते, एक प्रकारचं ऑपरेटर म्हटलं जाते असाइनमेंट स्टेटमेंटला. असाइनमेंट स्टेटमेंटमध्ये जो कोणता सिम्बॉल आपण यूज करतो त्या सिम्बॉलला काय म्हटलं जाते, ऑपरेटर. आणि तो सिम्बॉल कुठला आहे, इक्वल्स टूचं साईन. असाइनमेंट नोट दिलेली आहे तिथे तुम्हाला. असाइनमेंट ऑपरेटर शुड नेव्हर बी यूज्ड फॉर अ इक्वालिटी पर्पज विच इज अ डबल इक्वल साईन. म्हणजे डबल इक्वल साईन हे इक्वालिटी पर्पजसाठी यूज केल्या जात नाही. ओन्ली आपण इक्वल्स टू साईन यूज करतो असाइनमेंट ऑपरेटरमध्ये. द बेसिक सिंटॅक्स ऑफ असाइनमेंट स्टेटमेंट इन अ प्रोग्राम लँग्वेज इज, सिंटॅक्स खाली दिलेला आहे तुम्हाला. पहिले व्हॅरिएबल इक्वल्स टू एक्सप्रेशन, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादी एक्स इक्वल्स टू 5 जर घेतलं तर हे काय झालं, एक्स इज अ व्हॅरिएबल इक्वल्स टू साईन मीन्स ऑपरेटर अँड एक्सप्रेशन काय आहे, एक्सप्रेशनच्या जागी आपण 5 लिहिलं आहे. ओके. तिथे तुम्ही काही घेऊ शकता, एक्स प्लस 5, देन एक्स प्लस 2, एक्स मायनस 2. ओके. अशा प्रकारे सुद्धा आपण एक्सप्रेशन टाकू शकतो. आता व्हॅरिएबल मीन्स काय आहे, व्हॅरिएबल नेम मीन्स ए टू झेडपर्यंत कुठला पण व्हॅरिएबल ऑर एनी टाईप ऑफ वर्ड. एक्सप्रेशन मीन्स काय आहे, इट कुड बी आयदर अ डायरेक्ट व्हॅल्यू, एखादी व्हॅल्यू असू शकते, ऑर अ मॅथ एक्सप्रेशन किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, किंवा मग फॉर्म्युला ऑर अ फंक्शन कॉल. फ्यू प्रोग्रामिंग लँग्वेज सच ॲज अ जावा, C++ रिक्वायर डेटा टाईप to be a specified for the variable so that it is easy to allocate the memory space and store those value during a program execution. खाली डेटा टाईप व्हॅरिएबल नेम इक्वल्स टू व्हॅल्यू, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एखादी एक्सप्रेशन देऊ शकता किंवा मग एखादी डेटा लिहू शकता. ओके. आता आपण त्याचे टाईप्स बघणार आहे. असाइनमेंट स्टेटमेंटचे कुठले कुठले टाईप्स आहे मीन्स फॉर्म्स आहे. फर्स्ट आहे बेसिक फॉर्म. बेसिक फॉर्म काय आहे ते बघूया. दिस इज द वन ऑफ द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ असाइनमेंट स्टेटमेंट. हिअर द व्हॅरिएबल नेम इज डिफाईन, इनिशियलाइज्ड अँड असाइन अ व्हॅल्यू इन द सेम स्टेटमेंट. This form is generally used when we want to use the variable quite a few times and we do not want to change its value very frequently. म्हणजे आपल्याला एखादी व्हॅल्यू चेंज नाही करायची आहे, डायरेक्टली ते व्हॅल्यू घ्यायची आहे, शो करायची आहे व्हॅल्यू, तेव्हा आपण बेसिक फॉर्मचा यूज करतो. ओके. खाली एक्झाम्पल दिलेला आहे. सीमध्ये कोडिंग केलेली आहे त्यांनी छोटी. ते बघा तिथे काय केलं आहे, एक कीवर्ड यूज केलेला आहे ॲज अ इंटीजर. रोल नंबर इज अ, काय आहे रोल नंबर काय आहे, तिथे जे रोल नंबर लिहिला आहे ते व्हॅरिएबल. ओके. आणि इक्वल्स टू 25 घेतला आहे. 25 काय आहे, एक्सप्रेशन.
मीन्स एखादी व्हॅल्यू घेऊ शकता किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेऊ शकता, म्हणून आपण तिथे काय घेतलं आहे 25. ओके, आपल्याला रोल नंबर शो करायचा आहे ॲज अ 25 रोल नंबर. ओके, मग ते काय करावं लागेल, आपल्याला प्रिंट करावं लागेल. प्रिंट कुठे, %d ओके, % दिल्यावर आपण तिथे काय करू, रोल नंबर देऊ. रोल नंबर मीन्स काय होणार तिथे, मग आपला आउटपुट यावेळेला प्रोग्रामचं, छोट्या प्रोग्रामचं आउटपुट काय मिळेल, रोल नंबर = 25 जी असाइन केली होती आपण व्हॅल्यू ते शो करेल. हे काय झालं, एक बेसिक फॉर्म झाला. ओके, वाय बेसिक फॉर्म, बिकॉज इथे आपण रोल नंबर = ओनली 25 यूज केला आहे म्हणून. देन त्यानंतर ट्युपल असाइनमेंट सेकंड पार्ट आहे. Generally we use this form when we want to define and assign value for a more than one variable at the same time. एकापेक्षा जास्त व्हॅरिएबल्सचा जेव्हा आपल्याला यूज करायचं राहते तेव्हा आपण ट्युपल असाइनमेंटचा यूज करतो. दिस सेव्स टाइम अँड इज ॲन इझी मेथड. नोट दॅट हिअर एव्हरी इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबल हॅज अ डिफरंट व्हॅल्यू असाइन टू इट. खाली तुम्हाला कोडिंग दिलेली आहे, ती कोडिंग आधीची कोडिंग सीमध्ये होती, आताची कोडिंग कशात आहे, पायथॉनमध्ये आहे. म्हणजे कोडिंगमध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. पायथॉन इज ऑल्सो वन टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. A, B these are the variable. ओके, इक्वल्स टू 50, 100 म्हणजे A आणि B ची व्हॅल्यू आपल्याला 50 आणि 100 असाइन करायची आहे. ओके, A = what 50 अँड B = 100 आली पाहिजे. ओके, तर प्रिंट काय करावं लागेल आपल्याला, A ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू, म्हणून आपण तिथे प्रिंट A प्रिंट B दिलेला आहे. तर त्याचं आउटपुट काय येणार तुम्हाला, 50 अँड 100. ओके, हे झालं ट्युपल असाइनमेंट. व्हॉट ट्युपल असाइनमेंट, जिथे आपण एकापेक्षा जास्त व्हॅरिएबल्सचा यूज केला आहे. जर A, B = 50 जरी केलं असतं तर तिथे आउटपुटमध्ये काय आलं असतं, A = 50, B = 50. वाय, बिकॉज A आणि B ची व्हॅल्यू सेम आहे. बट इथे काय घेतलं आहे आपण, 2 डिफरंट व्हॅरिएबलमध्ये 2 डिफरंट व्हॅल्यूज शो केले आहे, म्हणून तो काय करेल, A आणि B ची व्हॅल्यू 50 अँड 100 शो करेल. देन त्यानंतर थर्ड पार्ट आहे सिक्वेन्स असाइनमेंट. सिक्वेन्स असाइनमेंटमध्ये काय केलं जाते की सिक्वेन्शियली तुम्ही एखादी जर डेटा तिथे शो करत असेल तर तो सिक्वेन्शियली काय करेल, शो करेल आउटपुटमध्ये. खाली तुम्ही बघू शकता X, Y, Z = हे म्हणजे HEY त्यांनी असा एक वर्ड शो केला आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय शो करेल, तो फर्स्ट व्हॅरिएबल H, वायची व्हॅल्यू काय शो करेल, E आणि झेडची व्हॅल्यू शो करेल Y. ओके, वाय, बिकॉज दिस इज द सिक्वेन्शियल असाइनमेंट. सो प्रिंट X = एक्सची व्हॅल्यू काय आहे H, देन वायची व्हॅल्यू काय आहे E आणि झेडची व्हॅल्यू काय आहे Y. सो X = H, Y = E अँड Z = Y शो करेल. त्यानंतर फोर्थ आहे असाइनमेंट आपलं मल्टिपल टार्गेट असाइनमेंट ऑर अ चेन असाइनमेंट. इन दिस फॉर्मॅट अ सिंगल व्हॅल्यू इज असाइन टू 2 or more व्हॅरिएबल. एक सिंगल व्हॅल्यू असाइन होते एकापेक्षा जास्त व्हॅरिएबल्ससाठी. खाली तुम्हाला कोडिंग दिलेले A = B = 40 म्हणजे A आणि B ची व्हॅल्यू सेम आहे. काय आहे ते 40 आहे. म्हणजे A ची व्हॅल्यू तुम्हाला 40 शो करेल, B ची व्हॅल्यू 40 शो करेल. ओके, तर प्रिंट A, B आणि B ची व्हॅल्यू शो करायची आहे. म्हणजेच काय करेल तो 40, 40. फर्स्ट 40 इज ॲज अ A व्हॅरिएबल अँड सेकंड 40 इज ॲज अ सेकंड व्हॅरिएबल B. देन त्यानंतर ऑग्युमेंटेड असाइनमेंट. इन दिस फॉर्मॅट वी यूज द कॉम्बिनेशन ऑफ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन अँड व्हॅल्यूज
फॉर द व्हेरिएबल. यामध्ये काय करतो आपण, कॉम्बिनेशन यूज करतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचं आणि व्हेरिएबलचं. अदर ऑग्मेंटेड असाइनमेंट फॉर्म्स आर अँड इक्वल्स टू, मायनस इक्वल्स टू, टू स्ट्रिक्स इक्वल्स टू अँड एक्सेट्रा. अशा प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स आपण ऑग्मेंटेड असाइनमेंटमध्ये शो करतो. खाली तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये स्पीड काय आहे, आपलं व्हेरिएबल नेम. इक्वल्स टू 40, स्पीड काय आली पाहिजे आपली, 40 आली पाहिजे. स्पीड प्लस इक्वल्स टू 10, म्हणजे स्पीड इक्वल्स टू स्पीड प्लस 10. अशा प्रकारे एक्सप्रेशन येईल. ओके, एक्सप्रेशन कोणतं येईल, स्पीड प्लस 10 आणि स्पीड काय आहे तुमचं, व्हेरिएबल नेम. इक्विव्हॅलेंट टू, इकडे समोर तुम्हाला स्टेटमेंट दिलं आहे कशा प्रकारे हे जे स्टेटमेंट आहे स्पीड प्लस इक्वल्स टू 10 कशा प्रकारे एक्झिक्यूट केल्या जाईल, ऑपरेशन केलं जाईल त्याचं, ते तुम्हाला तिथे समोर स्टेटमेंट दिलेलं आहे. नंतर स्पीडची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला शो करायची आहे. ओके, स्पीडची व्हॅल्यू काय शो होईल, 50 शो होईल. वाय, बिकॉज आपल्याला आधी एक स्पीडची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 40 दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 10ला ॲड करायचं आहे. मीन्स 40 प्लस 10 काय होईल, 50. म्हणजे नेक्स्ट स्पीडची व्हॅल्यू इक्विव्हॅलेंट टू स्पीड, इक्विव्हॅलेंट टू स्पीडची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, आपली 50 यायला पाहिजे. ओके, आता आपण असाइनमेंट्स बघितले होते कुठले कुठले आहे आणि कुठले कुठले टाईप्स आहेत त्याचे. आता आपण पॅरामीटर ट्रान्समिशन बघणार आहे. अ डेटा ऑब्जेक्ट दॅट इज स्ट्रिक्टली लोकल इज यूज्ड बाय ऑपरेशन्स ओनली विदिन अ सिंगल लोकल रेफरन्सिंग इन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल सिंगल सब प्रोग्राम, म्हणजे प्रोग्राममधला जो सब प्रोग्राम राहते, सिंगल सब प्रोग्राम, त्याला काय म्हटलं जाते, पॅरामीटर ट्रान्समिशन. ओके, डेटा ऑब्जेक्ट हाऊएवर आर ऑफन शेअर्ड अमॉंग सेव्हरल सब प्रोग्राम्स सो दॅट द ऑपरेशन इन ईच ऑफ द सब प्रोग्राम्स मे यूज द डेटा. या सब प्रोग्राममध्ये आपण काय यूज करतो, डेटा ऑब्जेक्ट्स यूज करतो. कशासाठी, ऑपरेशन्ससाठी. ओके, अ डेटा ऑब्जेक्ट मे बी ट्रान्समिटेड ॲज अ एक्सप्लिसिट पॅरामीटर. काय करते, एक्सप्लिसिट पॅरामीटर ट्रान्समिट करते सब प्रोग्रामला. बट देअर आर अ न्यूमरस ऑकेजन्स इन व्हिच यूज ऑफ अ एक्सप्लिसिट पॅरामीटर इन कुंबर्सन्स. म्हणजे एक्सप्लिसिट पॅरामीटर कुठले कुठले आपण यूज करतो या सब प्रोग्राम्समध्ये ते तुम्हाला खाली दिलेलं आहे. फर्स्ट आहे ॲक्च्युअल, सेकंड आहे फॉर्मल. ओके, ॲक्च्युअल पॅरामीटर काय ते आधी बघू, देन फॉर्मल पॅरामीटर बघू. फर्स्ट, ॲक्च्युअल पॅरामीटर इज अ डेटा ऑब्जेक्ट दॅट इज शेअर्ड विथ द कॉलर सब प्रोग्राम. डेटा ऑब्जेक्ट काय करते, शेअर करते सब प्रोग्रामला डेटा, त्याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युअल पॅरामीटर. An actual parameter may be a local data object belongs to the caller. It may be a formal parameter of the caller. It may be a non-local data object. याला हा एक तर फॉर्मल पॅरामीटर असू शकते किंवा नॉन लोकल ऑब्जेक्टसुद्धा असू शकते. और इट मे बी अ रिझल्ट returned by a function invoked by the caller immediately transmitted to called a subprogram. आणि इमिडिएटली तो डेटा ऑब्जेक्ट ट्रान्समिट करतो सब प्रोग्रामला. ओके, त्याला काय म्हटलं जाते, ॲक्च्युअल पॅरामीटर. त्यानंतर फॉर्मल पॅरामीटर इज अ पर्टिक्युलर काइंड ऑफ अ लोकल डेटा ऑब्जेक्ट विदिन अ सब प्रोग्राम. पर्टिक्युलर काइंड ऑफ लोकल डेटा जो आपण ट्रान्समिट करतो सब प्रोग्रामला त्याला फॉर्मल पॅरामीटर म्हटलं जाते. ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये काय होते की पर्टिक्युलर डेटा ऑफ लोकल डेटा ऑब्जेक्ट आपण ट्रान्समिट करत नाही. ओके, आणि फॉर्मलमध्ये काय करतो, ट्रान्समिट करतो लोकल डेटा. द सब प्रोग्राम
define accordingly, list the name and declarations for a formal parameter as the part of the specification part. Okay, the formal parameter name is a simple identifier and the declaration accordingly gives the type and the other attributes. फॉर्मल पॅरामीटरमध्ये काय होते, सिम्पली आयडेंटिफायर, डिक्लेरेशन पार्ट्स, ॲट्रिब्यूट्स पार्ट्स जो आपण ट्रान्समिट करतो, डिक्लिअर करतो सब प्रोग्रामला, त्याला काय म्हटलं जाते, फॉर्मल पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल सी इज अ प्रोसिजर हेडिंग. त्यानंतर आहे स्टोरेज मॅनेजमेंट. स्टोरेज मॅनेजमेंट काय ते बघू. द इन्फॉर्मेशन विच रिक्वायर्ड ड्युरिंग अन एक्झिक्युशन ऑफ अ प्रोसिजर इज केप्ट इन अ ब्लॉक ऑफ स्टोरेज. काय आहे की जे इन्फॉर्मेशन आपण रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन एखाद्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये सेव्ह करून ठेवतो त्याला काय म्हटलं जाते, स्टोरेज मॅनेजमेंट. कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन रेकॉर्ड. म्हणजे ज्या रेकॉर्डची आपल्याला गरज असते, जो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो त्याला काय म्हटलं जाते, स्टोरेज मॅनेजमेंट. फॉर एक्झाम्पल एखादी एखाद्या फोल्डरमध्ये आपण काय काय सेव्ह करून ठेवतो, फाईल्स, देन त्यानंतर इमेजेस, व्हिडिओज, सच टाईप ऑफ डेटा वी आर स्टोअर्ड इन अ फोल्डर. ओके, फोल्डर काय झालं, स्टोरेज मॅनेजमेंट. द ॲक्टिवेशन रेकॉर्ड इन्क्लूड्स स्टोरेज फॉर अ नेम लोकल टू द प्रोसिजर. आणि त्या स्टोरेज मॅनेजमेंटला आपण काय देतो, एखादी नाव देतो. वी कॅन डिस्क्राईब ॲड्रेस इन द टार्गेट कोड यूजिंग द फॉलोइंग वेज. खाली 2 अलोकेशन्स दिलेले आहे स्टोरेज मॅनेजमेंटचे. फर्स्ट आहे स्टॅटिक अलोकेशन, सेकंड आहे स्टॅक अलोकेशन. स्टॅटिक अलोकेशन काय ते बघू. इन अ स्टॅटिक अलोकेशन द पोझिशन ऑफ ॲन ॲक्टिवेशन रेकॉर्ड इज फिक्स्ड इन अ मेमोरी ॲट अ कंपाईल टाईम. जेव्हा आपण कंपायलेशन करतो तेव्हा स्टॅटिक अलोकेशनचं जे ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे तो फिक्स्ड असतो. ओके, त्याला आपण डिलीट करू शकत नाही, आपण कुठे दुसरीकडे ट्रान्सफर करू शकत नाही. ओके, जिथे आहे तिथेच ठेवावं लागतो. इन द स्टॅक अलोकेशन फॉर each execution of an procedure a new activation record is pushed onto the stack. म्हणजे जसा जसा आपण डेटा सेव्ह करत जाऊ तो तसा तसा काय करेल, पुश करेल समोर आधीचा डेटा. म्हणजे पहिला डेटा आपण टाकला, देन दुसरा टाकायचा असेल तर पहिला काय करेल, तो पुश करेल समोर. देन थर्ड टाकला तर पहिला पुश करेल, सेकंड पुश करेल आणि देन थर्ड सेव्ह करेल. ओके, हे काय झालं, स्टॅक अलोकेशन. व्हेन द ॲक्टिवेशन एंड देन द रेकॉर्ड इज पॉप. ओके, म्हणजे स्टॅक अलोकेशनमध्ये पुश अँड पॉप ऑपरेशन केल्या जाते आणि स्टॅटिक अलोकेशनमध्ये फिक्स्ड ऑपरेशन राहते जे की चेंज होत नाही. स्टॅक अलोकेशनचं ऑपरेशन काय होत आहे, पुश पॉपच्या रूपमध्ये चेंज होत आहे काही ना काही प्रमाणात. ओके, हे झालं स्टोरेज मॅनेजमेंट. थँक्यू स्टुडंट्स.